वारकरी संप्रदायामध्ये एक विशेष गोष्ट बोलली जाते, ते म्हणजे तुमच्यानं पुण्य होत नसेल, पुण्यकर्म होत नसेल, तुम्ही पाप तरी करू नका. तुम्ही पापापासून खूप दूर राहा, कारण तुम्ही पुण्य करू शकत नाही, तुम्ही पापाचे तरी वाटेकरी होऊ नका. हे एक बेसिक शिकवण ही वारकरी संप्रदायामधील आणि आपल्या महाराष्ट्रातील मातीमधील आहे. दुसऱ्यासाठी जर आपण खड्डा केला ना, त्या खड्ड्यामध्ये एक दिवस आपलाच पाय फसतो आणि त्यामध्ये आपण पूर्णपणे अडकून पडतो. मित्रांनो, रामकृष्ण हरी, तुमचं स्वागत करतो मी आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आमचं लोकांना जागवणं काम आहे. लोकांनी जर झोपीचं सोंग घेऊन झोपलेले असते, पडलेले असतील, तर आम्ही कितीही प्रयत्न करू द्या, ते प्रत्येक प्रयत्न हा अपयशी ठरेल. म्हणून सर्वांना एक विनंती आहे की जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवायचा प्रयत्न करा. आणि जे कोणी नवीन असेल त्यांच्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन दाबून ठेवा. ज्यावेळेस आपण व्हिडिओ पोस्ट करू त्यावेळेस तुमच्यापर्यंत ते नोटिफिकेशन हे येत राहील. आपलं हे कार्य दररोज एक नवीन विषय घेऊन आपले मुद्दे मांडायचा प्रयत्न आम्ही करत असतो. बघा, महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये शरद पवार साहेब असे आहेत की त्या व्यक्तींना हा बेसिक रूलच पाळला नाही. त्यांच्यानं पुण्यही झालं नाही, त्यांच्यानं पण पाप हे भरपूर वाढलं होतं. आता याच्याच माध्यमातून मराठा आरक्षणाचा मुद्दा जो होता, तो मुद्दा आतापर्यंत भरकवत ठेवायचं काम जर कोणी केले असतील तर लोकांच्या समोर आता पवारांचंच नाव येतं. मित्रांनो, हा विषय आहे शरद पवार साहेब, फडणवीस साहेब आणि मनोज जरांगे पाटील या तिघांचा. या तिघांमध्ये नेमका गेम कुणावर कसा पडला, गेम कसा फसला, नेमकं या तिघांमध्ये भारी कोण पडलं, हे सगळं कसं घडून आलं, तुम्हाला याचं आश्चर्य वाटणार आहे. फक्त तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत चला. आता मनोज जरांगे साहेबांनी पहिलं सुरू आंदोलन उभा केलं, लाठीचार झाला. जोपर्यंत त्या ठिकाणी शरद पवार साहेब जात नव्हतोपर्यंत त्यांचा रोष हा कुणावर नव्हता. पण ज्या ठिकाणी ज्यावेळेस शरद पवार साहेब जाऊन आले त्यावेळेस पासून एकमेव टार्गेट ठरलं गेलं, एनिमी ठरली गेली. पबजी गेम मधल्यासारखं टार्गेट फक्त याच व्यक्तीला करायचंय. तो व्यक्ती देवेंद्र गंगाधर फडणवीस ह्याच व्यक्तीला टार्गेट करायचंय. कुठूनही कसेही वार करा, पण टार्गेट तेच असले पाहिजे. बघा तुम्ही, त्यानंतर महाराष्ट्रामध्ये ह्या 2 ते 3 वर्षामध्ये देवेंद्र फडणवीसांनी जे काही तिथं झेललेलं आहे ते सर्वसामान्य व्यक्ती झेलणं सुद्धा मित्रांनो अशक्य आहे, किंवा ती कल्पना सुद्धा कोणी करू शकत नाही. त्यांच्या शरीरावरून बोललं गेलं, त्यांच्या आईवरनं बोललं गेलं, जातीवरनं बोललं गेलं, त्यांच्या मुलीविषयी बोललं गेलं, त्यांच्या पत्नीविषयी बोललं गेलं, आणि खास करून त्यांच्या राजकीय त्यांचे जे काही कार्य आहे त्यावरती सुद्धा प्रश्नचिन्ह उभा केले. आणि त्यांना इतिहासामधील एक कलंकित कॅरेक्टर अण्णाजी पंत अशी सुद्धा भूमिका दिली. पण नेमकं अण्णाजी पंतापेक्षा सुद्धा अनेक राष्ट्रद्रोही, देशद्रोही शिवरायांच्या काळामध्ये होते, हे विसरणं मित्रांनो शक्य नाही, तेही विसरून चालणार नाही. मग या ठिकाणी या मधल्या काळामध्ये टार्गेट एनिमी ही फडणवीस साहेबांना करून त्यांना संपवण्यासाठी कार्य झालं. आणि त्यापूर्वी एक अशी गोष्ट होती महाराष्ट्रामध्ये की मराठा समाजाला वाटायचं की आपला नेता म्होरक्या हा पवार साहेब आहे, आणि राष्ट्रवादी जी संघटना आहे ती संघटना म्हणजे मराठ्यांची संघटना आहे, असा समज लोकांच्या मनामध्ये होता. इव्हन तो विचार मी पण करायचो 12वीला असताना 2008-9 मध्ये, की आपली संघटना एकच आहे, राष्ट्रवादी. पण मित्रांनो, नेमकं हे सगळं नेरेटिव्ह, एक फेक परसेप्शन जे होतं त्यांनी सेट केलेलं, हे पूर्ण डाऊनफॉल यावर्षी झाला. बघा, ज्यावेळेस पहिला मोर्चा गेला तो वाशीमधनं परत आला, दुसरा मोर्चा या वर्षी गेला मुंबईला. त्या पहिल्या मोर्चामध्ये ज्या गोष्टी बाहेर यायला पाहिजे त्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून.
आणि करायला गेलो मारुती झालं माकड यांची अशी अवस्था झाली. पाटलांच्या खांद्यावर बंदूक ठेवून यांनी जे काही घाट घातला होता त्याला अपयश यांना विधानसभेला आलं. आणि त्यावेळी काकाला कळलं की आपल्या हातून हा समाज जातोय आणि सोबतच आपण सगळं करता करविता आहे हे लोकांच्या मनामध्ये आता हे बिंबवलं गेलंय, लोकांना समजलंय. त्यामुळे जो ओबीसी समाज आहे तो सुद्धा आपल्यापासून दूर गेलाय विधानसभेला. मग त्यांनी मंडल यात्रा काढली, मंडल कमंडल चालू केलं. त्यामध्ये यांनी एक नेरेटिव्ह आणायचा प्रयत्न केला, तो म्हणजे ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही, आम्ही आता रस्त्यावरती आहोत आणि मंडल आयोग हे आम्हीच आणलेला आहे आणि आम्हीच हे आरक्षण वाचवू शकतो. म्हणून त्यांनी परत आपली शक्कल लढवायला सुरुवात केली. शक्कल अशी होती की मराठ्यांना तुम्ही आरक्षण वाढवून द्या, तुम्ही यामध्ये येऊ नका, डुप्लिकेट ओबीसी, असे अनेक प्रकारच्या गोष्टी यातनं राबवल्या गेल्या. आणि त्यावेळेसच मग आम्ही लोकांनी जे आम्ही विश्लेषक आहोत काही पत्रकार आहेत त्यांनी ह्या सगळ्या गोष्टी लोकांसमोर मांडल्या, लोकांनी पाहिल्या. पण त्याचाच विजय म्हणजे ज्यावेळेस सुप्रिया सुळेताई ह्या आझाद मैदानाला गेल्या त्यावेळेस लोकांनी त्यांना अडवून आमचं वाटोळं शरद पवारांनी केलंय आणि शरद पवार हे खरे आमच्या आरक्षणाचे मारेकरी आहे. ज्यावेळेस लोकांनी सुप्रियाताईच्या पुढे अडवून बोललं, ह्या सगळ्या बातम्या पवारसाहेबांपर्यंत गेल्या नसतील, त्याने पाहिलं नसेल, त्याला कळलंय की आता हा समाज आपल्या हातातून गेलाय, आता पर्याय काहीच नाही. आता त्यांच्या आयुष्यामध्ये स्मशान शांतता आहे, आवाज येत नाही, फक्त गुई त्यांच्या डोक्यामध्ये आवाज येतोय. कारण सर्व रस्ते बंद झालेले आहेत. टार्गेट केल्या व्यक्तीला तो व्यक्ती न दबता तो वरी येतोय, त्याचंच नाव होतंय. आणि खास करून खरा जे काही राजकीय संन्यास आहे ती घ्यायची वेळ ही आपल्यावरती आली, हे काकांना कळून चुकलं. मग जरांगे पाटलांच्या माध्यमातून फडणवीसांना घेरण्यासाठी त्यांचे सत्ता पालट करण्यासाठी म्हणा किंवा त्यांचं राजकीय जे आयुष्य आहे ते संपवण्यासाठी जो काही घाट घातला गेला होता तो त्यांच्याच अंगलट आला आणि अशी आता अवस्था होऊन बसली आहे. तुम्हाला मी पहिलं वाक्य बोलल्यासारखं, तुमच्यानं कुणाचं चांगलं होत नसेल, कुणाचं वाईट तरी करू नका, हे लोकांना कळलं. आणि लोकांनी ओबीसी आणि मराठा हे दोघे सुद्धा थोडे नाराज असतील, पण ते पाठीमागं हे देवभाऊचे आहे. त्यांना हे माहित आहे या ठिकाणी कोपराला गूळ लावला जात नाही, फक्त कोपराला गूळ लावून चाटायची कामं या ठिकाणी होत नाहीत. उशीर होईल, देवाच्या घरात उशीर आहे पण अंधार नाही. असंच देवभाऊच्या सुद्धा राजकारणामध्ये थोडा उशीर होईल पण कुणावरतीही अन्याय होणार नाही. ही परसेप्शन त्या व्यक्तीनं दिलेलं आहे. त्या व्यक्तीची ही सगळ्यात मोठी जीत आहे. लोकांसमोर एक ब्राह्मण मुख्यमंत्री म्हणून आलेले फडणवीस साहेब, त्यांना लोकांनी जातीवरून जज केलं, पण त्या व्यक्तीनं जाती पलीकडे जाऊन कामं केली तर ते कामं हे वाखाणण्याजोगी आहेत. त्या कामाची स्तुती करावं तेवढीच कमी आहे. तुम्हाला सांगायचं झालं तर आमचे काही मित्र होते त्यातील मराठाच, मग त्यांच्या डीपीला स्टेटसला फोटो राहायच्या जरांगे पाटील आणि शरद पवार यांच्या. पण या मुंबईच्या फायनल आंदोलनाच्या माध्यमातून जे काही प्रकरण पुगळं पडलं त्यानंतर त्यांच्या डीपीला त्यांच्या स्टेटसला जरांगे पाटलाची फोटो दिसलीच नाही. कारण त्यांना माहित आहे की आता हा व्यक्ती आपल्याच काकाच्या पठ्ठ्यावरती येऊन पडलाय. म्हणजे या ठिकाणी दातही आपले झाले, वोटही आपले झाले, आपण सपोर्ट केला पण हा सपोर्ट पूर्ण आपल्याच अंगलट आला. त्याचं कारण म्हणजे त्या ठिकाणाहून जरांगे पाटलांनी सांगितलं होतं की आज मराठ्यांचा विजय झालाय, मराठ्यांचा विजय, त्यांच्या अंगावरती गुलाल पडला. ह्या सगळ्याचं कारण आपलं आंदोलन तर आहेच पण पूर्ण महाराष्ट्रानं बघितलं याचं सगळ्यात मोठं कारण आहे ते म्हणजे देवेंद्र फडणवीस. अंगावरती गुलाल आला पण गुलाल टाकायचा किंवा अंगावरती उधळायचा जो कोणी विश्वास दिला, अधिकार दिला किंवा त्यांनी ती घोषणा केली त्याच्या मागचे करता करविता हे देवेंद्र फडणवीस आहे. एक नेतृत्व मराठ्यांचं,
शिवरायांच्या काळामध्ये शिवरायांना साथ हे ब्राह्मणांनाच दिलेली आहे सुरुवातीला, हे कुणी विसरून चालणार नाही मित्रांनो. जो इतिहास आपल्या समोर आलाच नाही, आपण तो इतिहास वाचतो, एका व्यक्तीवरून आपण पूर्ण समाजाला बदनाम करतो. पण संभाजीराजांना पकडून कोण दिलं हो, शिवरायांचा घात कोण केला हो, गद्दारी खरी कोण केली, हे सुद्धा लोकांपर्यंत येणं महत्वाचं आहे मित्रांनो. मग लोकांना ब्लेम करण्यापेक्षा जे काकाचं राजकारण होतं, हे राजकारण त्यांनी चक्रव्यूहावर असलं होतं देवेंद्र नावाच्या फडणवीसांना चित करण्यासाठी, पण त्यामध्ये स्वतःच फसून गेले. कारण देवेंद्र फडणवीस हा अभिमन्यू नाही, ध्यान ठेवा. अभिमन्यूला फक्त घुसायचं माहिती होतं, बाहेर यायचं माहिती नव्हतं. पण देवाभाऊला चक्रव्यूहामध्ये घुसून ते भेदून बाहेर यायची ताकद त्यांच्यामध्ये आहे. कारण ते होण्याकरता नियत ही चांगली असायला पाहिजे, लोकांसाठी असायला पाहिजे. यामध्येच पूर्णपणे काका फसलेत. शरद पवार ह्यामध्ये पूर्ण फसून गेले. तर आता त्यांच्यावरती अशी अवस्था आली आहे की त्यांना शिवरायांचं नाव घेऊन सभा कराव्या लागतात. कारण काय की देवेंद्र फडणवीस ज्यावेळेस नतमस्तक शिवरायासमोर होतात, त्यावरती समाज त्यांना डोक्यावरती घेतो, समाज आपलासा मानू लागतो. त्यावेळेस काकांना शिवरायांचं महत्त्व समजतं. काका नाशिकमधून शिवरायाचा मुद्दा धरून देवाभाऊ म्हणून विनवणी करतात देवेंद्र फडणवीसांची. इथपर्यंत होत्याचं नव्हतं, त्या 2 वर्षामध्ये कसं झालं हे पूर्ण महाराष्ट्राने बघितलेलं आहे. आणि महाराष्ट्राला एक चांगला नेता मिळाला आहे. तो नेता खरंच गमावू नये. हा नेत्याला पुढे ढकलणं हे आपलं काम आहे. बाकी तुम्ही सर्व सुज्ञ आहात. उद्या भेटूया मित्रांनो एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना रामकृष्ण हरी. खाली कमेंट करायला विसरू नका, व्हिडिओ शेअर करा आणि लाईक करा. नमस्कार, जय हिंद.